नमस्कार, सर्वांचं हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार। 21वे शतक हे तसं क्रांतिकारी शतक आहे। जो जे वांछील तो ते लाहो ही उक्ती खरी करणारं। पण असं कधी कधी वाटतं की खरोखरच माणसाने प्रगती केलेली आहे का? सुखसोयी तर भरपूर झालेल्या आहेत, पण आज घराघरामध्ये आपण जीवनशैलीने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली बघतो। आज घरटी एक माणूस तरी डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हार्ट प्रॉब्लेम्स, ॲलर्जी, ॲस्थमा, स्किन डिसीजेस यांचा शिकार होताना दिसतो। काय कारण असावं यामागे? सोरायसिस होणाऱ्या रुग्णांमागे सुद्धा हेच कारण असावं का? ह्या प्रश्नाचा आज आपण उकल करूया। या विषयावर अधिक आपल्याला माहिती देतील प्रसिद्ध होमिओपॅथिक सोरायसिस कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। डॉक्टर R.S. सोनवणे हे MD होमिओपॅथी आहेत। त्यांनी DI इन होमिओपॅथी ही पदवी लंडन येथून प्राप्त केलेली आहे। जुलै 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी स्पीकर म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। गेले अनेक वर्ष ते फक्त सोरायसिस ह्या रोगावर होमिओपॅथिक उपचार देत आहे। आजपर्यंत त्यांनी 19,500 सोरायसिस रुग्णांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार करण्याचा त्यांना अनुभव प्राप्त झालेला आहे। दर्शको, सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच। प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आज आपण सोरायसिसची कारणं जरी बघणार असो, ते प्रथम मला सांगा, सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे। साधारणतः अनेक त्वचा विकार जे कॉमनली आढळतात त्यातलाच हा एक विकार आहे। जगात 3% लोकांमध्ये आढळून येतोय। सोरायसिस साधारणतः त्वचेच्या पेशीचं जे पुनरुत्पादन हे जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतं, साधारणतः 15 ते 20 पटीने वाढतं, त्यावेळेला ही जी वाढलेली त्वचा आहे ही शरीरावर पुटकळ्या येतात आणि ही वाढलेली त्वचा कोंड्याच्या स्वरूपात पडत असते, त्याला आपण सोरायसिस म्हणतो। साधारणतः डोक्यात होणारा कोंडा आणि सोरायसिस ही प्राथमिक सारखीच लक्षणं असतात। सोरायसिस हा सुरुवात सुद्धा त्याची डोक्यातच होते आणि बऱ्याच वेळेला तो डोक्यात कोंडा हा साधा कोंडा असल्यामुळे तसं वाटतं आणि म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष होतं आणि त्याची ट्रीटमेंट सोरायसिसची न करता कोंडा म्हणून करण्यात येते। पण कालांतराने ज्या वेळेला तो शरीरावर पसरायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की हा कोंडा नसून हा सोरायसिस आहे। कारण सोरायसिस हा डोक्यात कोंड्याने जरी सुरू झाला तरी कालांतराने तो शरीरावर संपूर्ण शरीरावर पसरू शकतो। साधारणतः आपण आता एक स्लाइड बघूया की साधारणतः सोरायसिसचा रुग्ण ज्यावेळेला डोक्यात कोंडा होतो त्यावेळेला कसा दिसतो। आता त्याला आपण स्काल्प सोरायसिस बाजूला केले तर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे, हा साधा कोंडा नाही आहे। त्यानंतर बऱ्याच वेळेला केस कमी केले तर निश्चितच डायग्नोसिसला फायदा होतो केस कमी केल्यावर। स्त्रियांमध्ये मात्र आपण केस जास्त असतात तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला कानामागची त्वचा जर बाजूला केली तर लक्षात येते की हा जो कोंडा आहे हा केसांच्या आतमध्ये आहे आणि हा सोरायसिस आहे, हा साधारण कोंडा नाही। हा एक सोरायसिसचाच क्लास स्काल्प सोरायसिसचा पेशंट आहे। केस कमी केल्यावर अशा प्रकारे दिसतो, अन्यथा फक्त कोंडा दिसेल हा सोरायसिस आहे। सोरायसिस हा कोंड्यापेक्षा वेगळा असा आहे की या ठिकाणी बघा पॉकेट्स आहेत
आणि हा जो कोंडा आहे हा पांढरा चंदेरी रंगाचा आहे. इतर जो कोंडा असतो सामान्यपणे आढळणारा तो पिवळ्या रंगाचा असतो. हा पांढऱ्या रंगाचा कोंडा असतो. हा खवले असतात आणि हा ऑइली नसतो, ड्राय असतो. आता ह्या अजून एक स्त्री पेशंट आहे ज्याच्यात आपण बघतोय की स्काल्प सोरायसिस आहे. त्यानंतर ही एक मुलगी आहे, हिच्या स्काल्पमध्ये आपण केस बाजूला केल्यावर लक्षात आलं की हा स्काल्प सोरायसिस आहे. तर हा जो स्काल्प सोरायसिस ही सुरुवात असते आणि कालांतराने स्काल्प सोरायसिस नंतर ज्या वेळेला हा सोरायसिस साधारणतः हाताचे कोपर किंवा गुडघे याच्यावर शरीरावर उमटायला लागतो त्यावेळेला हा साधा कोंडा नसून हा सोरायसिस आहे असं निदान होतो. पण हा उशीर झालेला असतो. ज्या वेळेला डोक्यात कोंडा आहे त्याच वेळेला आपण या स्लाइड्सप्रमाणे बघितलं आणि लवकर निदान केलं तर त्याचा त्वरित इलाज होऊ शकतो. हो सर, मग तुम्ही म्हणालात की हा सोरायसिस डोक्यापासून म्हणजे स्काल्पपासून सुरू होतो आणि सर्व शरीरावर पसरतो. मग ह्याचे काही प्रकार आहेत का? हां, सोरायसिस साधारणतः आता आपण स्लाइडमध्ये बघतो की ज्या वेळेला हातावर येतो त्यावेळेला निश्चित होतं की ते ही सोरायसिस सुरुवात असते की डोकं सोडून त्यावेळेला स्काल्प सोडून हा शरीरावर येतो. आता हा बघा ज्या ठिकाणी आता याचा कोपरावर आलेला ही प्राथमिक अवस्था आहे की यावेळेला लक्षात येतं की हा कोंडा नसून सोरायसिस आहे. तर या सोरायसिसला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. प्लाक हा सगळ्यात कॉमनली आढळणारा सोरायसिस आहे. ज्या सोरायसिसमध्ये शरीरामध्ये मोठे मोठे चट्टे येतात, प्रचंड खाज असते आणि भरपूर प्रमाणात त्वचा गळत असते. हा जो प्लाक सोरायसिस हा संपूर्ण शरीरावर, पाठीवर, पोटावर, हातापायावर या ठिकाणी मोठे चट्टे असतात. याला आपण प्लाक असं म्हणतो. हा 80 ते 90% रुग्णांमध्ये प्लाक सोरायसिस आढळून येतो. पण हा सोरायसिस तसा दुरुस्त व्हायला जवळ लवकर होतो. पण याची जो त्रास आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात खाज, मोठे मोठे चट्टे शरीरावर येणे, त्याच्यात भेगा पडणे, बऱ्याच वेळा त्याच्यातून रक्तस्राव होणे या गोष्टी होतात. हा तसा त्रासदायक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आपण बघतोय ज्याला आपण स्लाइडमध्ये बघूया की हा सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही. याला आपण गटेड सोरायसिस असं म्हणतो. गटेड सोरायसिसमध्ये कोंडा कमी पण लहान लहान बिंदूप्रमाणे साधारणतः ह्या डाग आलेले असतात. त्याला आपण गटेड किंवा वॉटर कंटेनिंग जे असतात लहान लहान असतात. हा जो सोरायसिस आहे हा तरुण लोकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये आढळतो. याची जी सुरुवात आहे साधारणतः कुठल्या तरी घशाच्या इन्फेक्शन नंतर होते. उदाहरणार्थ टॉन्सिलायटिस, स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन घशाचं कॉमनली आढळून येतं किंवा त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला मलेरिया वगैरे असे जे काही आजार असतात याच्यानंतर हा येतो आणि हा साधारणतः लहान मुलांमध्ये असतो. हा सुरुवातीला ज्या वेळेला येतो तर काही कालांतराने तो जातो पण पुन्हा परत येतो. तर गटेड सोरायसिस हा तरुणांमध्ये होणारा सोरायसिस आहे. याचं विशेष असं आहे की याच्यानंतर सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे ज्या वेळेला सोरायसिस सांध्यांवर जातो तर तो होण्याची शक्यता गटेड सोरायसिस नंतर जास्त असते. आणि गटेड सोरायसिस हा साधारणतः आपलं ट्रंक म्हणजे छाती आणि पाठ या भागावर जास्त आढळून येतोय. आणि याच्यामध्ये कोंडा कमी पण लहान लहान बिंदूप्रमाणे जे असतात हे बिंदू असतात साधारणतः गटेड ज्याला म्हणतो आपण की पुळ्या असतात. पण हा जर लवकर निदान केलं आणि याचा लवकर उपचार केला तर निश्चितच पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते लवकर टाळता येतात. तर जसा हा गटेड सोरायसिसचा अजून एक स्लाइड आपण बघूया. हा एक क्वचित आढळणारा प्रकार आहे ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो. एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणजे संपूर्ण त्वचेवर एकदम एका वेळेला सूज येते आणि भरपूर प्रमाणात खाज आणि त्वचा गळत असते. याला आपण एरिथ्रोडर्मिक असं म्हणतो. हा सोरायसिस जो आहे हा बऱ्याच वेळेला सिरियस होऊ शकतो आणि या रुग्णाला ऍडमिट करावं लागू शकतं. अच्छा, म्हणजे काही केसेसमध्ये आपल्याला हॉस्पिटल ऍडमिशनची सुद्धा गरज पडू शकते. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. डॉक्टर अशोक गुरव प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. नमस्कार डॉक्टर. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. आमचे एक सुनबाई आहेत, आमचे 35 वय आहे त्यांचे साधारणपणे. बरं. त्यांच्या हाताला 1 वर्षापासून खाज सुटते आणि जखमा होतात काही वेळेला दोन्ही हातांना. दोन्ही हातांना म्हणजे कोपरावर आहे कुठे आहे? नाही तळ हाताला फक्त. तळ हाताला आणि त्याच्यातून साधारणतः क्रॅक्स जातात किंवा त्याच्यामध्ये आणि काही वेळा मग ॲलोपॅथिक इंजेक्शन औषध घेतली ती कमी ते पुन्हा चालू होते. बरं, फक्त तळ हाताला आहे की तळ पायाला पण आहे? नाही, फक्त तळ हाताला. कोपरावर आहे, दोन्ही हाताच्या कोपऱ्यावर. हा ठीक आहे, ओके, ठीक आहे. पायाच्या बोटाला पण आहे म्हणे. पायाच्या बोटाला पण आहे, ठीक आहे, ओके, ठीक. साधारणतः यांना जो आपण पुढे एक प्रकार बघूया, प्लांटर सोरायसिस. म्हणजे सोरायसिस ज्यावेळेला तळ हाताला होतो त्यावेळेला प्लांटर सोरायसिस असतो
आणि त्यांच्या कोपराला पण, याचा अर्थ त्यांना प्लाक सोरायसिस पण आहे. सर मग ह्याच्या अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा आहे की नेहमी दोन्ही साईडलाच होत असतं का कधी एका साईडला पण असू नाही, शकतो? सोरायसिसचा विशेष असं आहे, हा सेमीलॅटरल असतो. एकाच वेळेला जर उजव्या कोपऱ्यावर असेल तर डाव्या कोपऱ्यापर्यंत बहुधा कॉमनली एकाच वेळेला दोघं बाजूला होतो. कारण सोरायसिस हा प्रतिकारशक्तीतला आजार आहे, प्रतिकारशक्तीतल्या बिघाडामुळे होणार आहे, इन्फेक्शनमुळे होणार नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात आणि प्रतिकारशक्ती ज्यावेळेला आतून काम करते ते एकाच वेळेला दोघंच ठिकाणी ते आढळून येते. त्यामुळे तो नेहमी असं आढळेल की दोघं कोपऱ्यांना आहेत. आता यांच्यासाठी म्हणजे हा जो प्रश्न आहे त्यांच्या सुनबाई आहे डॉक्टरांच्या, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी ही घ्यायला पाहिजे की त्यांनी मॉइश्चराईज करायला पाहिजे. आणि त्या स्त्री असल्यामुळे त्यांचा नेहमी पाण्याशी साबणाशी संबंध येतो, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला इरिटेशन होतं, हा वाढतो. तर त्यांनी त्यांच्या हाताची विशेष काळजी घ्यायला पाहिजे की हाताला त्यांनी नेहमी जी स्ट्रॉंग डिटर्जंट्स आहेत किंवा भांड्याची असतात किंवा धुणी असतात यांच्याशी संपर्क येऊ नये. जर त्यांना तसं करावं लागत असेल तर त्यांनी ग्लोव्ज वापरायला पाहिजे, हाऊसवाईफ्स ग्लोव्ज, आणि योग्य मॉइश्चरायझर दिवसातून 4-5 वेळा लावायला पाहिजे. त्याच्याने त्यांचे तडे कमी होतील आणि जर त्यांनी योग्य होमिओपॅथिक उपचार घेतला तर ते पूर्ण दुरुस्त पण होतील. निश्चितच. सर आपण सोरायसिसचे विविध प्रकार बघत होतो, त्याच्यात एरिथ्रोडर्मिक सोरायसिस नावाचा तुम्ही एक अतिशय गंभीर असा प्रकार सांगितला. अजून कुठचे प्रकार असतात? आता त्याच्यानंतर जो प्रकार आहे तो इन्व्हर्स सोरायसिस, हा सुद्धा वेगळ्या प्रकारचा आहे. आपण स्लाइड बघूया. साधारणतः ज्या ठिकाणी स्किन फोल्ड्स असतात, उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये स्तनाखाली, काखेमध्ये, किंवा हा एक प्रकार आहे की बटक्सचे जे क्लेफ्ट आहे त्यामध्ये अतिशय पेनफुल प्रकार आहे इन्व्हर्स सोरायसिस. हा इतर सोरायसिसपेक्षा थोडासा वेगळा आणि त्याची काळजी पण वेगळी घेण्यात येते. कारण इन्व्हर्स सोरायसिसमध्ये हा फोल्ड्समध्ये होणारा सोरायसिस आहे. साधारणतः स्थूल लोकांमध्ये सुद्धा त्वचेचे जे फोल्ड्स असतात त्याच्यात तो होतं. याच्यामध्ये चकाकी असते त्वचेला, याच्यामध्ये प्रचंड खाज असते आणि ज्या ठिकाणी फोल्ड्स आहेत त्या ठिकाणी हा इन्व्हर्स सोरायसिस होत असल्यामुळे त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शनची खूप दाट शक्यता असते. पेशंटला खूप पेन असतं. जसं इतर सोरायसिसमध्ये आम्ही सांगतो की त्यांनी कुठलं तरी मॉइश्चरायझर लावत, तसं या सोरायसिसमध्ये मॉइश्चरायझर नाही लावायचे, तर ही जागा कोरडी ठेवायची, कुठलं तरी अँटीफंगल पावडर वापरायचे, हवेशीर आणि मोकळी ठेवायची. सुती कपडे, सैलसर कपडे वापरायचे आहेत की जेणेकरून फंगल इन्फेक्शन होणार नाही. आणि वारंवार होणारे फंगल इन्फेक्शन्समुळे सुद्धा ट्रिगर फॅक्टर म्हणून हा सोरायसिस होऊ शकतो. म्हणून हे दोघं एकमेकांशी संलग्न आहेत. तर हा सोरायसिस सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त होतो. आपण केसेस बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे पस्ट्युलर, जसं आता मी सुरुवातीला सांगितलं, आपण स्लाइड बघूया पस्ट्युलर सोरायसिसची. तर सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये, कुठल्याही प्रकारचे जंतू किंवा व्हायरसेस नाही, तरी सुद्धा हा पस्ट्युलर सोरायसिस असतो. पण हा जो सोरायसिस आहे कुठल्याही प्रकारचे जंतू नाहीत. अचानक शरीरामध्ये सूज येते, लाल चट्टे येतात, त्याच्याला फोड येतात आणि त्या फोडामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं पाणी असतं. हा सोरायसिस कधी कधी लोकल पस्ट्युलर सोरायसिस असतो किंवा संपूर्ण शरीरातला जनरलाइज असतो. ज्यावेळेला संपूर्ण शरीरावर फोड येतात त्यावेळेला त्यासोबत ताप येऊ शकतो, मळमळ असते, त्याला उलट्या होऊ शकतात आणि त्या रुग्णाला लवकर ऍडमिट करायला पाहिजे. त्याच्या शरीरातली प्रथिनं आणि क्षार सडनली कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. तर याची सुद्धा एक विशेष काळजी पस्ट्युलर सोरायसिसची घ्यायला हवी. निश्चितच. आपला सर पुढचा प्रश्न आलेला आहे. मनोहर क्षीरसागर प्रश्न विचारतायत हिंगोलीवरून. नमस्कार. हा नमस्कार, बोला. नमस्कार सर. हा बोला सर, मला सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे. हम्म. ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये जातोय, समजा उपचार केल्यानंतर काही काळ तो थांबतो, त्याच्यानंतर पुन्हा ते रिटर्न उद्भवतोय सर. म्हणजे पुन्हा ते रिटर्न रक्कम ताजी होते नाही. कुठे कुठे आहे तुम्हाला सोरायसिस? कोपऱ्याला आहे सर आणि पायाच्या ठिकाणी, समजा खालच्या गुडघ्या कोपऱ्याच्या पाशी. बरं, कुठले उपचार घेताय आपण? सर होमिओपॅथिक डॉक्टर मापारे सर म्हणून आहेत नांदेडला, त्यांच्याकडे. बरं, ठीक. ओके, ठीक आहे. आणि पुन्हा पुन्हा होतो? कायमस्वरूपी त्याचा इलाज नाही का सर? बरं, किती वर्षापासून आहे तुम्हाला सोरायसिस? मला सर 2 वर्ष झाले. बरं, ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता सोरायसिस हा जो विकार आहे त्यांनी सांगितलंय की तो ना वारंवार होतो आहे आणि होमिओपॅथीमध्ये निश्चितच त्यांना चांगला उपचार आहे आणि ते होमिओपॅथिक उपचार घेत आहेत. बऱ्याच वेळेला लोकांना असं समज असतं की आपण होमिओपॅथीमध्ये आजार घेतल्यानंतर तो कायमस्वरूपी किंवा लगेचच व्हायला पाहिजे, असं नाहीये. तर यांना मी विशेष सांगेल की सोरायसिस होमिओपॅथीने दुरुस्त होतो, पण तो एका याच्यात नाही होत. सुरुवातीला तो कमी होईल, त्याच्यानंतर पुन्हा येईल कालांतराने, पण दरवेळेला येताना तो कमी येत जाईल. या उलट इतर जे कन्व्हेन्शनल मेडिसिन याच्यामध्ये सोरायसिस ज्या वेळेला होतो त्यावेळेला पहिल्यांदा सोरायसिस कमी प्रमाणात असतो, औषधं मलमांनी जातो, परत येतो, परत जास्त प्रमाणात येतो आणि दरवेळेला तो वाढत जातो.
या उलट होमिओपॅथीमध्ये ज्या वेळेला सोरायसिस दुरुस्त होतो त्यावेळेला एकदा आल्यानंतर तो पुढच्या वेळेला कमी प्रमाणात, त्याच्यानंतर कमी प्रमाणात, त्याच्यानंतर कमी प्रमाणात होतो. याशिवाय बऱ्याच वेळेला सोरायसिस हा एक किचकट आजार आहे. तो दुरुस्त होण्यासाठी सुद्धा रुग्णाने सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. कारण सोरायसिस जो आहे हा प्रतिकार शक्तीतला आजार आहे आणि होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेला उपचार केले जातात त्यावेळेला रुग्णाची सखोल मानसिक, भावनिक ह्या सगळ्या गोष्टींची त्याच्या पूर्ण माहिती हवी असते. आणि ही जर माहिती त्यांनी योग्य डॉक्टरला दिली आणि डॉक्टरला सहकार्य केलं, त्यासोबत केवळ औषधोपचार नाही तर त्याच्या नियंत्रणासाठी आहार आणि इतर गोष्टी किंवा ट्रिगर फॅक्टर्स. बऱ्याच वेळेला बरेच रुग्ण मला असं आढळून येतात, 2-3 गोष्टी अशा आहेत त्याच्यातल्या. आपण या जरा सखोल उत्तर देऊ या प्रश्नाचं. कारण होमिओपॅथिक उपचार सुरू असताना सुद्धा केवळ औषधं नाहीत, त्यासोबत पथ्य महत्त्वाची आहेत, त्यासोबत आहार महत्त्वाचा आहे, त्यासोबत तुमची लाईफस्टाईल महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला रुग्ण फक्त असं करतो की औषध घेतले आणि पूर्ण केलं, तसं नाही. त्यांना सर्वांगीण संपूर्ण मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी त्यांच्या डॉक्टरला भेटावं आणि व्यवस्थित सखोल म्हणजे अभ्यास करून डॉक्टरशी नीट संवाद साधणं अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टरांनी जी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या सुद्धा तंतोतंत पाळणं अतिशय महत्वाचं आहे. तरच आपण कोणत्याही आजारावर निश्चित विजय मिळवू शकतो असं मला वाटतं. कार्यक्रमात सोरायसिसची कारणं आपण जाणून घेणारच आहोत. सोरायसिसच्या नियंत्रणासाठी होमिओपॅथिक उपचार किती लाभदायक आहे हे आपण बघतोच आहोत. आता मात्र कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. पावसाळा सुरू झालेला आहे. धो पाऊस सर्व महाराष्ट्रभर आहे आणि त्याची ही आनंदाचीच बातमी आहे. मात्र पावसाळा हा काळ रोगराईचा काळ सुद्धा असतो. त्यामुळे थोडीशी काळजी आपण घरच्या घरी घेतली तर आपल्या रोगराईपासून आपण आळा घालू शकतो. यामध्ये पावसाळ्यामध्ये पहिलं म्हणजे पचायला जड पदार्थ जे आहेत ते जर आपण कमी केले पाहिजे, कारण थोडीशी आपली पचनशक्ती कमकुवत झालेली असते. याचबरोबर भाज्या किंवा पालेभाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून खाणं फार महत्वाचं आहे. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ आपण टाळले तर निश्चितच आपण रोगराईला आळा घालू शकतो. सर, आपण सोरायसिसच्या कारणांविषयी बोलतोय, पण अजूनही सोरायसिसचे प्रकार इतर काही आहेत का? सोरायसिसचा एक असा लोकल प्रकार ज्याला कॉमनली आढळून येतो तो म्हणजे प्लांटर सोरायसिस, तळ हाताचा आणि तळ पायाचा. तर आपण स्लाइड्स बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो सोरायसिस कसा आहे. मागे आपल्याला एक प्रश्न पण आला होता प्लांटर सोरायसिस बद्दल. हा तळ हाताचा सोरायसिस आहे, हा तळ पायाचा सोरायसिस आहे. जसा तळ हात आणि तळ पायाला सोरायसिस त्याच्यात साधारणतः तडे वगैरे जातात आणि त्याला क्रॅक्स जातात. आणि नेहमी हे आपण तळ हात आणि तळ पाय उघडेसे त्याच्यावर आपण चालत असतो किंवा काम करत असतो, त्याच्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यानंतर प्लांटोपस्ट्युलर सोरायसिस पण होतो. यांची काळजी घेताना साधारणतः जे इरिटंट्स आहेत, उदाहरण डिटर्जंट हे इरिटंट्स आहेत, त्याच्याने तो वाढू शकतो, म्हणून त्याच्यापासून काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर तळहात आणि तळपाय हे जे आहेत साधारणतः रोज कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजवायला पाहिजे थोडा वेळ, 15 ते 20 मिनिट. त्याच्यानंतर त्याला कुठलं तरी मॉइश्चरायझर पेट्रोलियम जेलीसारखं लावायचं आणि प्लॅस्टिक रॅप्स लावायला पाहिजे. त्याच्यामुळे ही त्वचाची जाड त्वचा असते, इझिली क्रॅक्स जातात, ती मऊ होऊन क्रॅक्स भरून येतात. तर हा झाला प्लांटर सोरायसिस. त्यानंतर सोरायसिस जसा केसांमध्ये होतो, त्वचेवर होतो, तसा तो नखांमध्ये पण होतो. आता नखांचा सोरायसिस आपण बघूया. नखांच्या सोरायसिसची स्लाइड्स आपण बघतोय की नखं ज्या वेळेला सोरायसिसमध्ये होतात त्यावेळेला ह्या स्लाइड्समध्ये आपण बघतोय की ही काळी आणि ओबडधोबड होतात ही स्लाइड्स. आणि ही नखांचा सोरायसिस आहे. बऱ्याच वेळेला सोरायसिस नखामध्ये सुरुवात होते त्याला नखामध्ये खड्डे पडतात, ज्याला आपण पिटिंग म्हणतो. ही सुरुवात आहे सोरायसिसची. आता हा बघा, हे एक नखांचा सोरायसिस, याच्यामध्ये नखं खूप जाड ओबडधोबड झाली आहेत, काळी झाली आहेत आणि नखांचा रंग बदलतो. त्याच्यानंतर नखं जी आहेत ती कधी कधी पिवळसर होतात, नखं नष्ट पण होतात. आणि साधारणतः नखं जी आहेत ही दुरुस्त व्हायला तसा वेळ लागतो, कारण नखांचा दुरुस्त व्हायचं कारण असं की नखांना रक्तपुरवठा नसतो. आणि नखांमध्ये ज्यावेळेला नखांचा सोरायसिस असतो त्यावेळेला त्याला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून नखं स्वच्छ ठेवली पाहिजेत, ती नेहमी कापली पाहिजेत, ती जास्त लांब नको ठेवायला. ही काळजी नखांच्या सोरायसिसमध्ये घ्यायला पाहिजे. जसा सोरायसिस नखांमध्ये होतो तर कालांतराने सोरायसिस हा सांध्यांवर जातो आणि ज्यावेळेला तो सांध्यांवर जातो त्याला सोरायटिक आर्थरायटिस असं होतो. आणि सोरायटिक आर्थरायटिस ज्यावेळेला होतो त्याला कधी कधी तो कमी प्रमाणात असतो, पण जो जास्त वाढला तर हातापायचे सांधे वाकडे होऊ शकतात, वेडी वाकडे होतात. आपण बघूया स्लाइड्स. हा नखांच्या सोरायसिसची स्लाइड आहे. याच्यामध्ये बघा एका ठिकाणी त्याची नखं जी वाकडी झालेली आहेत तो सोरायसिस दुरुस्त झालेला आहे, पण त्याची सांधे मात्र कायमस्वरूपी
वाकडी झालेली आहे. तसा हा अजून एक प्रकार आहे सोरायसिसचा, सोरायटिक आर्थरायटिस. तर सोरायटिक आर्थरायटिसची विशेष काळजी याची घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला सोरायटिक आर्थरायटिस होतो त्या वेळेला सांध्यांचा व्यायाम करायला पाहिजे, सांधे हलवायला पाहिजेत. जर आपण ते सांध्यांचा व्यायाम आणि हलवले नाही तर ते चिकटतात आणि ती कायमस्वरूपी नष्ट होतात. तर सोरायटिक आर्थरायटिस हा नखांच्या सोरायसिस सारखाच सोरायसिस आहे आणि नखांचा ज्यांना सोरायसिस आहे त्यांना सोरायटिक आर्थरायटिस होण्याची जास्त शक्यता असते. तर हा एक सोरायसिसचा प्रकार आहे. तर सर, सोरायसिस आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. कोल्हापूरवरून प्रश्न विचारत आहेत महेश कुलकर्णी. नमस्कार. हॅलो. हा विचारा. हॅलो सर. हा बोला. हा मी महेश कुलकर्णी बोलतोय सर. हा बोला. हा माझ्या पत्नीला सोरायसिस आहे 3 वर्षापासून. हा मी हैदराबादला युनानी रिसर्च सेंटर मध्ये आहे. बरं बरं. हो. विलास केलाय. हा हा. पत्नीला त्रास काय कुठे होतोय? कुठे आहे त्यांना सोरायसिस? कोपऱ्याला हा आणि गुडघ्याला गुडघ्याला आणि पिंडरीला. बरं ठीक आहे. आणि काय काय उपचार केलेत आपण? युनानी रिसर्च सेंटर हैदराबाद. बरं ठीक आहे. अजून दुसरीकडे कुठे नाही, फक्त एक युनानी बरं, म्हणजे किती वर्षापासून आहे सोरायसिस? 3 वर्षांपासून. 3 वर्षापासून. ठीक आहे. महेश ओके सोन्ने ठीक सर आहे. यांच्यापाशी मी विलास घेतलाय. ठीक ठीक आहे, आहे. धन्यवाद. ओके ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता त्यांना- कृपया आपण जेव्हा फोन करता तेव्हा इतर डॉक्टरांची नावं घेण्याचं थोडंसं टाळावं. धन्यवाद. साधारणतः त्यांना कोपऱ्यावर, गुडघ्यावर आणि खाली पिंढऱ्यांना म्हणजे जवळजवळ प्लाक सोरायसिस आहे. त्यांनी विविध उपचार घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं त्यांना पूर्ण तसा फरक पडलेला नाहीये. तर त्यांनी केवळ उपचारासोबत जसं आपण सांगितलं की त्यांनी योग्य मॉइश्चरायझर लावणे, काळजी घेणे, आहारावर लक्ष देणे आणि योग्य होमिओपॅथिक उपचार त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना निश्चितच फरक पडेल. त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावा. सर, जेव्हा आपण इतक्या प्रकारचे सोरायसिस बघितले म्हणजे अगदी कपाळापासून सुरुवात होऊन पायाच्या नखापर्यंत शरीराच्या कुठच्याही भागावर सोरायसिस हा होऊ शकतो आणि अतिशय गंभीर स्वरूप सुद्धा कधी कधी धारण करू शकतो. नेमकी मात्र याची प्रक्रिया कशी असते? सोरायसिसची प्रक्रिया अशी की सोरायसिस हा प्रतिकारशक्तीमधल्या बदलामुळे होतो. तर सोरायसिसमध्ये आपली जी शरीरातली जी त्वचा आहे ही त्वचा प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात वाढते आणि याचं कारण असं आहे. उदाहरणार्थ याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईल की ज्या वेळेला आपल्या शरीरावर जखम होते त्यावेळेला जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारे खड्डा पडतो किंवा गॅप येतो. ती जखम भरून काढण्यासाठी शरीरातली प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते. त्याच्यामध्ये टी सेल्स ज्याला आपण म्हणतो मेमरी सेल्स त्या भाग घेतात. त्यांना लक्षात येतं की या ठिकाणी जखम आहे, त्यामुळे त्या ठिकाणचा रक्तपुरवठा वाढतो, त्या ठिकाणच्या पांढऱ्या पेशी वाढतात आणि तिथल्या त्वचेच्या ज्या पेशी आहेत त्या प्रचंड प्रमाणात वाढतात. साधारणतः त्वचा जी आहे दर 28 दिवसांनी नवीन येते, पण जखम दुरुस्त व्हायला 28 दिवस लागत नाहीत. कारण त्या ठिकाणी जखम दुरुस्त होण्यासाठी प्रतिकारशक्ती ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणच्या पेशींना कार्यान्वित करते आणि ती जी त्वचा आहे ती 15 ते 20 पटीने वाढते, प्रमाणाने जास्त तयार होते आणि म्हणूनच जखम ही 2 ते 3 दिवसात भरून येते. बरोबर. पण जखम भरून आल्यानंतर ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे जखम दुरुस्त करण्याची ही प्रक्रिया पूर्ववत होते, नॉर्मल होते. त्यामुळे जी जखम आहे ते 2 जुळून येते इतर त्वचेशी आणि पुन्हा तिथे जखम आहे हे लक्षात येत नाही. पण समजा जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया आहे ही बंद झाली नाही तर काय होईल की ही वाढलेली जी त्वचा आहे ही थरावर थर येतील, खपल्या येतील आणि त्याच्यातून त्वचा पडेल. सोरायसिसमध्ये नेमकं हेच होतं की जखम नसताना सुद्धा प्रतिकारशक्तीमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्या ठिकाणी जखम आहे असा भास होऊन ज्याच्या टी सेल्सचे ह्या आपोआप कार्यान्वित होतात. त्या ठिकाणी एक पुटकुळी येते, त्या पुटकुळीमध्ये त्वचेच्या पेशी वाढलेल्या असतात, त्याच्यानंतर आजूबाजूला मृत त्वचा येते आणि ही जी वाढलेली त्वचा आहे ही कोंड्याच्या स्वरूपात गळत असते. त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठल्याही प्रकारची जखम नसताना सुरू झालेली प्रक्रिया आहे. सर, ही नेमकी कशी सुरू होते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. सुरेखा खाडे प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार सुरेखा. नमस्कार मॅडम. हा बोला. 13 वर्षाची मुलगी आहे हो. आणि तिच्या पायाला भेगा पडतात. हा अजून टेलिफोनचा टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. हा टीव्ही नाहीच चालू, मी दुसऱ्याकडे आले. बर. हा बोला. पूर्ण पायाला तिच्या असं म्हणजे भेगा पडतात आणि त्यातून रक्त येतंय कधी कधी. बर. हाताला पण आहेत? हाताला नाहीये, फक्त पायाला. काही उपचार केला आपण? हो, सातारला महेश पाटील. कधीपासून डॉक्टरांचं नाव घेणं टाळावं. कधीपासून उपचार चालू सुरू आहे? ते मला वाटतं आता 4-5 वर्ष 3-4 वर्ष होत आले. बर ठीक आहे. ओके ठीक आहे.
साधारणतः पायाला तडे पडणे म्हणजे सोरायसिस नाहीये, पण ज्या अर्थी त्यांनी 3-4 वर्षापासून उपचार केले आणि तो गेलेला नाहीये, हट्टी आहे, तर निश्चितच तो सोरायसिस असण्याची शक्यता आहे. सोरायसिस हा साधारणतः अलीकडे 15 ते 20 वयोगटापासून सुरुवात होतो. पूर्वी तो 30 ते 40 वयोगटात व्हायचा, पण लहान मुलांनाही सोरायसिस होऊ शकतो कुठल्याही वयात. तर ही शक्यता आहे, ती लहान मुलगी आणि तिला प्लांटर सोरायसिस असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी आपण जी काही काळजी घ्यायला सांगितलेली आहे की मॉइश्चरायझर लावणे, कोमट पाण्यामध्ये भिजवणे आणि त्याच्यानंतर प्लॅस्टिक रॅप्स करणे रोज साधारणतः 15 ते 20 मिनिट, हा जो जर उपक्रम त्यांनी केला तर त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि त्यांनी लहान वयामध्येच होमिओपॅथिक जर ट्रीटमेंट घेतली तर तिचे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टळतील. साधारणतः सोरायसिसच्या बाबतीत असं म्हणतात की अर्लियर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स, जितक्या कमी वयात सोरायसिस सुरू होईल त्याचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स होतील. त्यामुळे त्यांनी त्वरित होमिओपॅथिक उपचाराला सुरुवात करावी आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन्स टाळावेत. साधारणतः ती दुरुस्त होऊ शकते. लहान जर ही मुलगी आहे तर अनेक वेळेला लहान मुलं मातीमध्ये खेळतात किंवा आता पावसाळा आहे चिखलामध्ये वगैरे खेळतात, तर त्यांना काय सांगू शकाल काळजी? साधारणतः सोरायसिसच्या काळजीसाठी मी नेहमी अगोदर पण सांगितले की ज्यावेळेला तळहाताचा तळ पायाचा असतो आणि साधारणतः या सोरायसिसमध्ये आपण संपर्कात येतो माती पाणी वगैरे याच्यात आणि त्यामुळे याच्यातून सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतात. सेकंडरी इन्फेक्शन झाल्यावर तो पामोप्लास्टियर होऊ शकतो आणि ज्या वेळेला इन्फेक्शन होईल ते सुद्धा सोरायसिसचा ट्रिगर फॅक्टर आहे, त्याच्याने सोरायसिस वाढू शकतो. त्यामुळे इन्फेक्शन टाळणे आणि सोरायसिस नियंत्रणात ठेवणे ही एकच गोष्ट आहे. तर त्यांनी तशी ती काळजी घ्यायला हवी आणि विशेषतः लहान मुलांनी मातीत जाऊ नये. मातीत जात असेल तर त्यांनी सॉक्स शूज वगैरे घालून जायला पाहिजे. ही काळजी आईवडिलांनी घ्यायला पाहिजे आणि तशा सवयी मुलांना लावायला हव्यात. सर, नेमकी सोरायसिसची कारण आता आपण प्रक्रिया तर बघितली, सोरायसिसची कारण काय असू शकतात? आता जसं सोरायसिसची जी प्रक्रिया आपण बघितली की ह्या ज्या टी सेल्स आहेत किंवा ही प्रतिकारशक्ती आहे, ही प्रतिकारशक्ती बिघाड निर्माण, हा बिघाड का निर्माण होतो? या बिघाड निर्माण व्हायचं मूळ कारण असं आहे की सोरायसिस ही एक अनुवंशिक आजार आहे आणि सोरायसिसचे दोषी गुणसूत्र ज्या शरीरामध्ये असतात त्याला ही अनुवंशिकता कारणीभूत असते. साधारणतः 10% जनरल पॉप्युलेशनमध्ये सोरायसिसचे दोषी गुणसूत्र असतात आणि त्यामुळे हा सोरायसिस होतो. पण केवळ दोषी गुणसूत्र असल्याने होत नाही, तर त्याला अनेक बाबी आवश्यक असतात आणि त्या बाबी कशा? तर सोरायसिस हा जरी अनुवंशिकता असेल तरी होतो असं नाही, याला अनेक कारण आहेत. साधारणतः आपण ती कारणं काय बघू तर 10 आपण स्लाइडमध्ये बघूया की जर कोणाला सोरायसिस नाही याचा अर्थ असा नाही, तर जे काही जनरल पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 10% लोकांमध्ये सोरायसिसचे दोषी गुणसूत्र आहेत, पण त्यापैकी 2 ते 3% लोकांनाच सोरायसिस होतो, 70% लोकांना सोरायसिस होत नाही. त्यातल्या ही एक चांगली बाब आहे. त्याच्यानंतर सोरायसिसची दुसरं स्ट्रॅटेजी असते की एका पालकाला जर सोरायसिस असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 16.6% मुलांना होण्याची शक्यता आहे. सगळ्या मुलांना होईलच असं नाही, पण दोन्ही पालकांमध्ये जर सोरायसिस असेल तर 50% शक्यता आहे. आपण स्लाइडमध्ये बघूया मुलांना सोरायसिस होण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाची स्लाइड मी नेहमी सांगतो की दोन्ही पालकात सोरायसिस नाहीये याचा अर्थ सोरायसिस होणार असं नाही, तरी सुद्धा 10% शक्यता आहे. आता याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात 2 ते 3% सोरायसिस आहे. तर याचं कारण असं आहे की अनुवंशिकता असूनही सोरायसिस होतो असं नाही. बऱ्याच वेळेला रुग्ण माझ्याकडे येतात आणि ते विचारतात की बाबा माझे आई वडील आजोबा आजी यांना कुणालाही सोरायसिस नाही, मला कसा झाला? किंवा काही पालक असे आहेत की ज्यांच्या आई आणि वडील दोघांना सोरायसिस आहे, माझ्या मुलांना होणार का? तर साधारणतः सोरायसिस जे आहे हा एक गुणसूत्र नाहीये, साधारणतः 25 प्रकारची विविध सोरायसिसचे दोषी गुणसूत्र आढळून आली आहेत आणि हे 25 केवळ एक गुणसूत्र नाही. आणि हे जे 25 दोषी गुणसूत्र आहे, हे जे गुणसूत्र यांचा जेव्हा संचय होतो विशिष्ट 2 ते 3 प्रकाराचा, तो जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्यावेळेला होतो. उदाहरणार्थ असं घ्या की आई आणि वडील दोघांना सोरायसिस नाही, मुलांना आहे. याचा अर्थ काही गुणसूत्र 2 गुणसूत्र आईमध्ये, 2 गुणसूत्र दोषी गुणसूत्र वडिलांमध्ये आहेत, पण ते 2 अपूर्ण असल्यामुळे त्या आई वडिलांना सोरायसिस झाला नाही आणि नेमका मुलांमध्ये दोन्ही दोषी गुणसूत्र आले, आईचे 2 आणि वडिलांचे 2, आणि हे 4ही गुणसूत्रांनी जो कॉम्प्लेक्स निर्माण झालेला आहे त्यामुळे मुलामध्ये सोरायसिस झालेला आहे. म्हणून सोरायसिसची ही एक चांगली आणि वाईट दोघं बाजू आपण म्हणू शकतो की जे कॉम्प्लेक्स तयार झाला तर सोरायसिस निश्चितच. पण जरी आपण आता बघितलं की अनुवंशिकता असली तरीही काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे हा ट्रिगर होत असतो. आधुनिक जीवन पद्धती ह्याच्यामधला ट्रिगर असू शकतो का, याविषयी जाणून घेण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे, मलाही आहे. मात्र कार्यक्रमात आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
पावसाळ्यामध्ये रोगराई पसरू नये म्हणून पिण्याचं पाणी हे नेहमी उकळलेलंच घ्यावं, किमान 1 मिनिट तरी उकळलेलं असावं किंवा क्लोरीनचे ड्रॉप्स टाकून तरी निर्जंतुक केलेलं असावं. रोगराई पसरण्यापासून हमखास इलाज आहे. सर, आपण सोरायसिसच्या कारणांविषयी आजचा कार्यक्रम आहे. अनुवांशिकता हे एक महत्त्वाचं कारण तुम्ही सांगितलं. इतर काय कारण असू शकतात? सोरायसिस हा अनुवंशिकता हे कारण आहे, पण अनुवंशिकता असल्याने तो होतोच असं नाहीये. तर सोरायसिस होण्यासाठी काही ट्रिगर फॅक्टर्सची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बंदुकीमध्ये गोळी आहे, पण ती जोपर्यंत तुम्ही ट्रिगर दाबणार नाही तोपर्यंत ती गोळी बाहेर येणार नाही. तसंच ट्रिगर फॅक्टरने एकदा ट्रिगर झाल्यानंतर त्या ट्रिगर सोडल्यावरती गोळी परत पण येणार नाही. म्हणून सोरायसिस रुग्णांनी कुठल्याही प्रकारची घाबरण्याची भीतीची गरज. हे जे मी आता सांगेल हे ट्रिगर फॅक्टर्स जर टाळलीत, कारण 10% जनरल पॉप्युलेशनमध्ये सोरायसिसचे दोष असतो, त्यामुळे सगळ्यांनीच या गोष्टी टाळायला पाहिजेत. कारण सोरायसिसमध्ये अनुवंशिकता असल्यावरही असं आढळून आलेलं आहे की सोरायसिस होण्यापूर्वी कुठला तरी ट्रिगर फॅक्टर त्यांच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यानंतर सोरायसिस प्रकट होतो. म्हणून याला प्रकट कारणे असंही आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो. तर ही जे सोरायसिसचे प्रकट कारणे ही काय, तर आपण स्लाइड्स बघूया. सोरायसिसमध्ये साधारणतः आढळतं की बऱ्याच वेळेला सोरायसिस होण्यापूर्वी कुठला तरी मानसिक ताणतणाव, आपण स्लाइडमध्ये बघतोय, कुठला मानसिक आघात, अतिमहत्वाकांक्षा, अपयश, ही जी कारणं आहेत ही येतात आणि त्याच्यानंतर सोरायसिस सुरू होतो. तर ही जी कारणं ही टाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण असं की ज्या वेळेला आपण बघतोय की ज्या वेळेला असं काही अपयश किंवा दुःख किंवा अशा गोष्टी येतात त्या लोक व्यसनाधीनतेकडे जातात आणि हे धूम्रपान आणि मद्यपान हे याच्या आहारी गेल्यामुळे उलट हे ॲडिशनल ट्रिगर फॅक्टर होतो आणि हा 2 ट्रिगर फॅक्टर झाल्यामुळे सोरायसिस लवकर होतो. याचा अर्थ मानसिक ताणतणाव नसताना सुद्धा जी लोक व्यसनाच्या अधीन जातात त्यांना सुद्धा सोरायसिस होण्याची शक्यता आहे. म्हणून धूम्रपान मद्यपान ही गोष्ट वाईट आहेत आणि ही टाळायला हवीत. अजून काही ट्रिगर फॅक्टर्स असे आहेत की जसं आपण हे बघितलं तर बऱ्याच वेळेला असं आढळतं की आपण स्लाइडमध्ये बघतोय की त्वचेला एखादी इजा झाली, जखमा झाल्या, गोंदणे, अलीकडे जी फॅशन आहे टॅटूइंग करणे, त्वचा भाजणे, कापणे, लसीकरण, ह्या ज्या गोष्टी आहेत यांच्यानंतर सोरायसिस सुरू होतो. त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. सोरायसिसच्या प्रकट कारणांमध्ये अलीकडे आधुनिक जीवनशैली जबाबदार आहे आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्थूलता. स्थूलता असणे याच्यामुळे सुद्धा सोरायसिस रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे आणि स्थूलता हे सोरायसिसचं एक प्रमुख प्रकट कारण आहे. अच्छा, म्हणजे जीवन पद्धतीतील जो बदल झालेला आहे त्यातील स्थूलता हे एक फार महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा प्रश्न आलेला आहे. अरुण परिहार प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा बोला. हा सर, माझ्या डोक्यात कोंडा झालाय आणि हातवर काहीच केस आहे. अजून कुठे? छातीवर आणि बघण्यात बरं, ठीक आहे. कधीपासून आहे? आता इफेक्ट बरेच दिसते 2 वर्षापासून आणि कोंडा तर बरेच दिसतोय 4-5 वर्षापासून. बरं बरं, ठीक 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 आहे. त्यांना हातावर आहे आणि काखेत आहे, म्हणजे त्यांना प्लांटर सोरायसिस आहे आणि त्यांना इन्व्हर्स सोरायसिस, आणि या दोघांची काळजी वेगळी आहे. जसं प्लांटर सोरायसिससाठी मी त्यांना सांगेल की त्या ठिकाणी त्यांनी साधारणतः तीव्र जे डिटर्जंट्स पासून लांब राहायला पाहिजे किंवा त्यांनी नेहमी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. हात साधारणतः रोज संध्याकाळी कोमट पाण्यात भिजवून त्याला मॉइश्चरायझर लावून प्लास्टिक रॅप्स वापरायला पाहिजे. पण ज्या वेळेला काखेमध्ये सोरायसिस आहे, ज्याला आपण इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो, ती जी जागा आहे ती कोरडी ठेवायला पाहिजे, हवेशीर ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी कुठलं तरी पावडर टाकायला पाहिजे की ज्या ठिकाणी ते ओलावा राहणार नाही. आणि योग्य होमिओपॅथिक उपचार जर त्यांनी घेतला तर त्यांना निश्चितच दोघाही प्रकारचे जे इन्व्हर्स सोरायसिस आहे, प्लांटर सोरायसिस आहे, हे दोन्ही सोरायसिस दुरुस्त होऊ शकतात. सर, तुम्ही आता म्हणालात की सोरायसिस होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आधुनिक जीवन पद्धती. नेमकं तुम्हाला आधुनिक जीवन पद्धती म्हणजे काय म्हणायचंय? साधारणतः सोरायसिस पूर्वी 30 ते 40 वयोगटात आढळून येणारा होता, पण अलीकडे सोरायसिस हा 15 ते 30 वयोगटामध्ये आढळून, म्हणजे त्याची जी वय आहेत हे थोडं कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे सोरायसिसचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर हे प्रमाण अलीकडे वाढायचं जे कारण आहे ती आपण ट्रिगर फॅक्टर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की आधुनिक जी जीवनशैली, जसे ताणतणाव अलीकडे जास्त आहेत, पण ठीक आहे, ताणतणावासोबत आहारामध्ये बदल झाला आहे, स्थूलता वाढली आहे. त्याचं कारण, स्थूलता वाढायचं प्रमुख कारण आहे आहारामध्ये. आणि कुठल्या प्रकारचे आहार आपण घेतो ते बघूया स्लाइड्समध्ये. अलीकडे तळलेले पदार्थ, जास्त गोड पदार्थ, ब्रेड, जंक फूड हे वाढलेले आहेत आणि ही ओबेसिटीची कारणं आहेत, साधारणतः स्थूलतेची कारणं आहे. आणि तीच
सोरायसिसची सुद्धा कारणं आहेत. ही एक आधुनिक जीवन पद्धतीचा आहाराबद्दल. त्याच्यानंतर आधुनिक जीवन पद्धतीमध्ये अजून एक गोष्ट जरी आपण बघूया स्लाइडमध्ये की व्यायामाचा अभाव. लोक कामाच्या मागे जातात, शरीराकडे किंवा व्यायामाकडे लक्ष देत नाही. व्यायामाचा अभावामुळे पण स्थूलता वाढते आहे, त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीमध्ये बदल होत आहेत. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण आपण सगळ्या गोष्टी बघतो, अपूर्ण झोप. अपूर्ण झोप ही सुद्धा प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड निर्माण होण्याचं कारण आहे. आणि अपूर्ण झोपेमुळे सध्या तुम्ही योग्य आहार घेत असाल, योग्य व्यायाम करत असाल, पण झोप जर अपूर्ण आहे तर तुमची जी प्रतिकारशक्ती हिच्यामध्ये जी ग्रोथ होते किंवा हिच्यासाठी आवश्यक जी गोष्ट आहे ती रेस्ट आवश्यक आहे. आणि अपूर्ण झोप असेल तरी सुद्धा ताणतणाव वाढतात. तर झोप ही 5 ते 6 तास अत्यावश्यक आहे आणि ही झोप प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि हे आधुनिक जीवनशैलीमध्ये जे हे बदल झालेले आहेत, उशिरापर्यंत टीव्ही बघणे, रात्री सकाळी कामासाठी लवकर उघडणे, त्यामुळे निश्चित झोप कमी आणि प्रॉपर झोप होत नाही. जी योग्य झोप व्हायला पाहिजे ती योग्य झोप मिळत काय नाही. होतं की मोबाईल म्हणजे झोपताना बेडच्या बाजूला मोबाईल घेऊन बसलं जातं आणि मग बऱ्याच वेळा मोबाईलची चाळा असतो आणि त्याच्यानंतर हळूहळू झोपेमध्ये गेलं असतं. तर हा जो प्रखर प्रकाश वगैरे असतो ते सुद्धा अपूर्ण झोपेचं कारण असू शकतं साधारणतः का? मोबाईल सारख्या उपकरणांचे रेडिएशन्स, त्याच्यानंतर अंधारामध्ये मोबाईल वापरणे, डोळ्याला स्ट्रेस येणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शारीरिक स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस, आणि ह्या स्ट्रेसमुळे तुम्हाला शिवाय झोप कमी. साधा तुमचा मोबाईल असेल तर तुम्हाला इन्सिक्युरिटी असते, कुठे बेल वाजेल, कुठे तुमचे व्हॉट्सअपचे मेसेजेस येतील आणि त्यामध्ये पूर्ण झोप होत नाही. तर पूर्ण झोप होण्यासाठी आवश्यक बाबी अलीकडे आपण घ्यायला पाहिजे. मोबाईल्स वगैरे जवळ ठेवायला नको. आणि ही 6 तास तुम्हाला शांत झोप कशी येईल हे तुम्ही बघा. तर तुम्हाला 6 तास शांत झोप असेल तर निश्चितच तुम्ही थोडंफार आहारामध्ये किंवा याच्यामध्ये थोडंफार उणे असेल चालेल, पण झोप माझ्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे लवकर झोपे आणि लवकर निजे आणि लवकर उठे त्यालाच आरोग्य मिळेल असं जे आपण म्हणतो ते अतिशय व्यवस्थित सोरायसिसच्या रुग्णाने तरी नीट पाळलं पाहिजे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सोपान देशमुख प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार. हा बोला. हा विचारा, प्रश्न विचारा तुमचा. ते काय होतं, अंगाला खाजी दी. अंगाला खाजी दी. हा बोला. आणि उन्हाचं टेम्परेचर वाढलं ना, जास्ती खाजी दी. बरं उन्हात गेल्यावर त्रास होतो तुम्हाला? उन्हात गेल्यावर त्रास होतो, थोडाफार शिल्लक त्रास होतो. ठीक. कोंडा पडतो? ठीक आहे, ओके. त्यांना साधारणतः उन्हात गेल्यावर त्रास होतो आणि उन्हाळ्यामुळे त्रास होतो. साधारणतः हा जो प्रकार आहे त्यांना सूर्यप्रकाशाची ॲलर्जी असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी योग्य निदान करावं आणि योग्य निदान करून जर त्यांनी उपचार केला तर त्यांना निश्चितच फरक पडेल. बरोबर. सर, मग सोरायसिसच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? साधारणतः आपण हे सगळं बघितलं की सोरायसिससाठी तुम्ही योग्य होमिओपॅथिक उपचार घ्या. पण मी नेहमी सांगतो योग्य होमिओपॅथिक उपचार नाही, त्यासाठी तुम्ही काही स्वतःच्या जे साधारणतः सोरायसिस औषधाव्यतिरिक्तही काही प्रमाणात नियंत्रित राहू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर 2 प्रकारचे असतात, लोशन्स आणि जेली. तर जेली ही जास्त चांगली असते. साधारणतः जेली जी आहे ही रात्रीच्या वेळेला लावावी आणि लोशन दिवसा लावावे. आणि ही लावण्याची पद्धत अशी आहे की आंघोळीनंतर लगेच, कारण सोरायसिसमध्ये त्वचा कोरडी होते, त्याच्यामध्ये प्रचंड खाज येत असते आणि ही त्वचा कोरडी मुलायम राहण्यासाठी आणि ती मऊ होण्यासाठी, खाज कमी येण्यासाठी लोशन्स लावायला पाहिजे. आंघोळीनंतर ज्यावेळेला आपल्या त्वचेचे छिद्रे ती ओपन असतात आणि इमिजिएटली 3 मिनिटाच्या आत जर तुम्ही लोशन्स किंवा पेट्रोलियम जेली लावली तर ती लॉक होतात आणि शरीरातलं जे मॉइश्चरायझर आहे हे बाहेर जात नाही आणि त्वचा जास्त वेळ मऊ आणि तुकतुक असते. तर हे जे मॉइश्चरायझर ही लावायची पद्धत अशी की आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत. तर मॉइश्चरायझर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोरायसिस रुग्णांनी हे रेग्युलरली अनमेडिकेटेड मॉइश्चरायझर लावायला पाहिजेत. त्याच्यानंतर सोरायसिसचं महत्त्वाचं जे लक्षण आहे सोरायसिसमध्ये खाज. तर खाजेवर नाही तर ही प्रचंड प्रमाणात खाज येते आणि या खाजेसाठी बऱ्याच वेळा लोक चाकू, सुरी, धारदार शस्त्र ही वापरतात आणि इजा करून घेतात. इजा झाल्याने इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन झालं का परत सोरायसिस वाढतात. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही त्यांनी वापरू नये. खाज आल्यावर किंवा हलक्या हाताने चोळावं. सोरायसिसच्या रुग्णांनी अजून एक काळजी घ्यायला पाहिजे की सोरायसिस हा थंड आणि हवामानामध्ये वाढतो, त्यामुळे त्यांनी थंडीपासून संरक्षण करायला हवं. निश्चितच सोरायसिसच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमांची माहिती घेऊया. आमचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम असे आहेत.
हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 1 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रिया. सहभाग डॉक्टर नकुल शहा. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 2 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे संधिवात आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचा ईमेल आला तरच आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा आम्ही निश्चितच तुमच्या ईमेल्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करतच असतो. सर, आपण सोरायसिसच्या कारणांविषयी जाणून घेतलं. काही विशेष रुग्णांबद्दल माहिती देऊ शकता का? साधारणतः सोरायसिस बद्दल सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की सोरायसिसवर उपचार नाही आहेत आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यात उपचार आहे. आणि होमिओपॅथीबद्दल असा गैरसमज आहे की होमिओपॅथी ही केवळ साधारणतः जुनाट आजारांसाठीच आहे. कारण सोरायसिस कधी कधी सिव्हिअर येतो आणि आपण आता काही रुग्ण बघूया की जी सिव्हिअर आहेत, ॲक्यूट आहेत आणि ती सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त झाली. तर आपण स्लाइड बघूया. ही विशेष रुग्णाची. हा एक रुग्ण आहे, हा एक लहान मुलगा आहे 12-1 वर्षाचा. आणि हा माझ्याकडे ज्यावेळेला आला तो अतिशय भयानक अवस्थेमध्ये होता की त्याच्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरात सोरायसिस, त्याची नखं नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आणि अतिशय आता बघतोय आपण त्याचं पूर्ण केस वगैरे. आणि तो अगोदर आणि नंतर दोघांमध्ये हाच तो रुग्ण आहे की इतकं लक्षात इतका तो खराब झालेला होता. आता बघा याचं पूर्ण शरीरावर त्याच्यात पस्ट्युडस सोरायसिस आहे. आणि ह्या रुग्णाने बरीचशी जी प्रगत उपचार केले होते, प्रगत उपचार करूनही तो उपचाराला त्याचा जो आजार आहे तो त्याला फरक पडत नव्हता किंवा त्याला काही प्रतिकार नव्हता त्या आजाराचा. असा सिव्हिअर रुग्ण सुद्धा केवळ होमिओपॅथीने पूर्णतः बरा झालेला आहे. हे आपण विशेष बघतोय. त्याच्यानंतर आपण अजून एक हा रुग्ण बघूया की हा एक रुग्ण आहे, तरुण आहे. याच्या शरीरावर याची जी बायोप्सी रिपोर्ट आहे, हा बायोप्सी रिपोर्ट सोरायसिसचा होता. हा सोरायसिससारखा वाटत नाही, वेगळा आजार वाटतो, पण याचा बायोप्सी रिपोर्ट सोरायसिस होता. हा अनेक 15 ते 20 वर्षापासून त्याच्या शरीरावर अशा प्रकारचे काळे डाग होते. त्याच्यानंतर पुढचा एक लहान मुलगा आपण एक रुग्ण बघतोय की हा रुग्ण दुरुस्त होऊन याला आज जवळजवळ 8 वर्ष झालेली आहेत, परत आज आलेला नाहीये. याला डोळे सुद्धा उघडता येत नव्हते आणि अशा प्रकारे त्याला झोपायला पण अडचण होती. संपूर्ण शरीरावर त्याला सोरायसिस होता. आता ही एक स्त्री आहे, हिच्या पाठीला, पोटाला, पायांना संपूर्ण शरीरात सोरायसिस होता. ही सुद्धा एक तरुण मुलगी आहे. हा प्लाक सोरायसिस आहे. त्याच्यानंतर आपण बघतो हा गुडघ्यावर आलेला सोरायसिस. हे एक रुग्ण आपण बघतोय. सर, आपण एक प्रश्न घेऊया. आपल्याला प्रश्न आलेला आहे. देवीदास एरंडे प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार. माझा प्रश्न आहे की माझे अंगावर अशी चटकी लाल आणि खाजी येते त्याला, त्याला काय इलाज करा? म्हणजे बरं, त्याच्यावर कोंडा येतोय. हा, कधीपासून आहे त्रास? लाल चट्टे कधीपासून येत? हे जवळजवळ 5-6 महिने झाले. तसे ते चट्टे येते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. 5-6 महिने झाले. बरं, ठीक आहे, ओके. अशी खाजी येते त्याला, लाल चट्टे. बरं, ठीक आहे देवीदासजी, आम्हाला प्रश्न कळलेला आहे. सर जरूर मार्गदर्शन करतील. त्यांना त्वचा विकार आहे हे निश्चितच आहे आणि एवढ्याशा कालावधीमध्ये किंवा इतक्या कमी लक्षणांनी निश्चितच तो सोरायसिस आहे असं सांगता येणार नाही. तर त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवावं, त्याचं योग्य निदान करावं, होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवावं आणि निश्चितच त्यांचा कुठलाही जर त्वचा विकार असेल तर सगळ्या प्रकारचे त्वचा विकार होमिओपॅथीने दुरुस्त होतात, तर तो निश्चित दुरुस्त होईल. सर, इतरही विशेष रुग्णांविषयी तुम्ही आता आपण एक प्लांटर सोरायसिस आपण बघूया स्त्री की जिच्या पायाला अतिशय सिव्हिअर प्रकारचं प्लांटर सोरायसिस होता आणि तो अतिशय नॉर्मल झालेला आहे. आपण स्लाइड बघतोय. हाच या स्त्रीचा दुसरा पाय आहे. हा प्लांटर सोरायसिस आहे. हा एक तळहाताचा सोरायसिस आहे, प्लांटर सोरायसिस. आता ही एक मुलगी रुग्ण आहे की हिला बऱ्यापैकी प्लाक सोरायसिस होता आणि ही पूर्ण दुरुस्त झाली आहे. अनेक वर्षापासून तो परत आलेला नाहीये. ही एक स्त्री आहे, ही दुसऱ्या राष्ट्रातून येते आहे. हिच्या पूर्ण शरीरामध्ये हाताला, पाठीला अशा प्रकारे सोरायसिस सिव्हिअर होता. ही पण पूर्ण दुरुस्त झालेली आहे. आता हा एक भयानक प्रकार आहे सोरायसिस की याच्यामध्ये बघा त्वचा ही अतिशय जाड, ओबडधोबड झालेली आहे आणि हा तसा प्रकार कठीण आहे. हा सुद्धा प्लाक सोरायसिस आहे, पण हा रुग्ण पूर्ण दुरुस्त झालेला आहे. याच्या पायाला पण होता, हा पण पूर्ण दुरुस्त झालेला आहे. केवळ होमिओपॅथिक औषधाने कुठल्याही प्रकारचे बाह्य मलम न लावता. हा पण एक प्लाक सोरायसिसची केस आहे. हा बघा, ही पोटावरची केस आहे. साधारणतः हा गटेड सोरायसिस सारखा प्रकार आहे आणि ही सुद्धा पूर्ण दुरुस्त झालेली, अतिशय पेनफुल प्रकार आहे.
त्याच्यानंतर हा जो गटेड सोरायसिस आहे, हे बघा पाठीवर आपण बघितलं तरुणांमध्ये आढळून येणारा आजार आहे, हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. हा एक एरिथ्रोडर्मिक सोरायसिसचा प्रकार, एक सिव्हिअर सोरायसिस असतो, संपूर्ण शरीराला सूज येते आणि बऱ्याच वेळेला रुग्ण जो आहे शरीरातलं प्रथिने आणि पाणी सडनली कमी होऊन त्याला दगावण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा सिव्हिअर सोरायसिस सुद्धा आपण होमिओपॅथीने दुरुस्त केलेला आहे. हाच एक एरिथ्रोडर्मिकचा अजून एक सोरायसिसचा पेशंट आहे. त्याच्यानंतर हाही एक एरिथ्रोडर्मिक आहे. एरिथ्रोडर्मिक हा क्वचित आढळणारा प्रकार आहे, सिव्हिअर प्रकार आहे, तरीसुद्धा तो होमिओपॅथीने दुरुस्त झालेला आहे. त्याच्यानंतर हा एका वृद्ध माणसाचे आहे ही, याला प्लांटर सोरायसिस आहे, हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. आता नखांचा सोरायसिस बघा, नखं किती जाड ओबडधोबड झालेली आहेत आणि हा पूर्ण दुरुस्त झाला आहे. तर अशा प्रकारे सोरायसिसचे विविध, अगदी लहान मुलांमध्ये प्लांटर सोरायसिस आढळून येतो. आपण आता एक प्रश्न बघितला होता, हा पण बऱ्यापैकी पूर्ण दुरुस्त झालेला आहे. तर हा असे विविध प्रकारचे होमिओपॅथीने फक्त दुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे सोरायसिसमध्ये उपचार नाहीत असं नाही, सोरायसिसमध्ये उपचार आहेत आणि होमिओपॅथीने ते दुरुस्त होतात. सर, अनेक वेळेला असं सांगतो की आपण होमिओपॅथिक उपचार तर घेतो, बरं होतं, मग काही ह्याच्यात स्टिरॉइड्स वगैरे असू शकतं का, काय सांगाल? होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टिरॉइड्स नाही आहेत. पण स्टिरॉइड्स हा आरोप करण्याचे कारण असे आपण आता बघूया की हे रुग्ण जे आहेत हे आपण दुरुस्त केलेत स्टिरॉइड शिवाय. हा एक सिव्हिअर सोरायसिस आहे, केवळ होमिओपॅथीने दुरुस्त झाला आहे. याचं कारण असे की अशा प्रकारचे जर रिझल्ट पाहिजे असतील प्रगत वैद्यकशास्त्रात, त्यांना स्टेरॉइड्स वापरावे लागतात आणि इतके चांगले रिझल्ट आल्यामुळे त्यांना निश्चितच शंका येते की होमिओपॅथीने सुद्धा हे स्टेरॉइड्स वापरले असते. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. तर हा जो रुग्ण झाला आहे हा पूर्ण दुरुस्त झाला आहे. याचे औषधं बंद केलेत तरी सुद्धा ही याची परिस्थिती राहणार आहे. पण जर स्टेरॉइड असेल आणि औषध बंद केली तर तो परत येणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक की होमिओपॅथीमध्ये औषधं बंद केल्यावरही परत आजार येत नाही आणि तो स्टेरॉइड सारखाच चांगला दुरुस्त होतो स्टेरॉइड्स न वापरता. निश्चितच सोरायसिसवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा हे जाणून घेण्याची सुद्धा तुम्हाला उत्सुकता असेल. त्याविषयीचाच आमचा आजचा आरोग्य सल्ला आहे. काय आहे तो आपण पाहूया. सोरायसिसची कारणे आणि होमिओपॅथिक उपचार आरोग्य सल्ला. सोरायसिसच्या रुग्णांनी नियंत्रणासाठी आहार असा असावा. समतोल आहारात प्रथिनं, क्षार भरपूर पाणी प्यावं. ताजी फळे, भाजीपाला, हळद, दही, प्रोबायोटिक्स यांचा समावेश करावा. मांसाहारात रेड मीठ खाऊ नये, पण गोडा पाण्याचे मासे हितकर आहेत. शाकाहारी रुग्णांनी सुकामेवा, विशेष करून बदाम व अक्रोड जरूर खावेत. वांग, बटाटा, गवार, टोमॅटो खाऊ नयेत, हे फार महत्वाचं आहे. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता मंगळवार दिनांक 11 जुलै 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे helloDoctor@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, तुम्ही सांगितलं आता की स्टिरॉइड्स शिवाय सुद्धा रोगमुक्ती शक्य आहे. विशेष रुग्णांविषयी सांगितलं, तर काळजी काय घ्यायविषयी थोडक्यात काय सांगा? साधारणतः सोरायसिस रुग्णांनी रोज 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. सूर्यप्रकाश हा सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे, तर त्यांनी सूर्यप्रकाशात रोज 10 ते 15 मिनिट बसायला पाहिजे. निश्चित सर, कार्यक्रमाच्या विषयाची व्याप्ती खूप आहे. कार्यक्रमात आता थोडक्यात मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही थोडक्यात उत्तर द्या. पावसाळ्यामध्ये सोरायसिसचा त्रास वाढतो का? नाही, पावसाळ्यामध्ये सोरायसिसचा त्रास वाढत नाही, पण पावसाळा उलट सोरायसिस रुग्णांना हितकारक असतो. आधुनिक आहार पद्धतीचा सोरायसिस रुग्णांना फायदा की तोटा? तोटा आहे. आधुनिक आहार पद्धतीचा म्हणजे तोटाच आहे. निश्चितच. दूध सोरायसिसच्या रुग्णांसाठी अपायकारक आहे का? नाही, दूध हे सोरायसिस रुग्णांना अपायकारक नाही. उलट जे शाकाहारी लोक आहेत त्यांना प्रोटीन्स मिळतात, त्यांनी दूध घ्यायला पाहिजे. मांसाहार अपायकारक आहे का? हा, मांसाहार पूर्ण अपायकारक नाही. मांसाहारामध्ये रेडमीट अपायकारक आहे, पण मांसाहारामध्ये प्रोटीन्स असतात, ती सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहेत. सोरायसिसच्या रुग्णांनी आंबट पदार्थ खायचे का? हा खूप मोठा गैरसमज आहे. सोरायसिस रुग्णांनी काही आंबट पदार्थ टाळावीत, सगळी आंबट पदार्थ टाळू नयेत.
निश्चितच सर, सोरायसिसची नेमकी कारणं काय असतात याविषयी तुम्ही माहिती दिली. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? सोरायसिस जरी अनुवंशिक असला तरी त्याला होण्यासाठी ट्रिगर फॅक्टर्स आवश्यक आहेत. ती ट्रिगर फॅक्टर्स टाळावीत आणि योग्य होमिओपॅथिक उपचार घेतला तर ते सोरायसिस निश्चितच नियंत्रणात ठेवू शकतात, पूर्ण दुरुस्त होऊ शकतो. माणसाने कितीही प्रगती केली तरी आपल्या आहारशैलीमध्ये समतोल बदल घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. उगाचच आधुनिक जीवनशैलीच्या मागे लागून जंक फूड्स किंवा इतरही सोडाज वगैरे सारखी जर आपण शीतपेय घेतली तर निश्चितच आपण सुखाला नाही तर अनारोग्याला आमंत्रण देतोय, हे निश्चितच आहे. आजच्या कार्यक्रमातनं सुद्धा तुम्हाला हे कळलं असेल. जीवनशैलीचे विविध रोग आहेत, तसंच सोरायसिसला सुद्धा कॉन्ट्रिब्युटरी आपली जीवनशैलीच आहे, अनुवंशिकतेपाठोपाठ हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. त्यामुळे समतोल आहाराबरोबर योगासन, प्राणायाम, व्यायामाची जर जोड दिली आणि ताणतणाव मुक्त जर जीवन ठेवलं तर सोरायसिस ह्या रोगावर आपण निश्चित आळा घालू शकतो, हा विश्वास आज निर्माण झालेला आहे. डॉक्टर सोनवणे, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शनतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.